हा एक संपूर्ण वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकत आहे. हा व्हिडिओ आहे बोरवेल कशी खणतात याबाबत. तर ज्यांना रस असेल त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. मे महिन्यात याचं हे चित्रीकरण केलं गेलं आहे किंवा ही बोरवेल खणली गेली आहे. हा सड्यावरचा म्हणजे डोंगरावरच्या पठारावरचा भाग आहे. सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात झाली आणि कशा प्रकारे पुढे प्रोग्रेस झाला याबाबत तुम्ही हा व्हिडिओ बघू शकाल. तर पुन्हा एकदा मी सांगते, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी बघावा. हा भाग कुठला आहे तर रत्नागिरीचा आहे. बघताना मला तरी खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा येईल अशी अपेक्षा करते. बोरवेल मे महिन्यात का खणली जाते? कारण ह्यावेळी पाण्याची पातळी सगळ्यात कमी किंवा खाली असते. त्यामुळे तुम्हाला नंतरचे सीझन हमखास पाणी मिळण्याची खात्री असते. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. यात खूप कष्ट आहेत. बोरवेल पूर्ण खणून पाणी लागेपर्यंत आम्हाला 3 तास लागले. परंतु मी छोटे छोटे व्हिडिओ शूट केले आहेत आणि हे सर्व साधारण 25 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून स्पीड वाढवून सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता. बोरवेल खणताना पाठीमागे सकाळी 7चं हे विहंगम आकाश दिसत होतं. त्यामुळे छान प्रसन्न वाटत होतं. आधी आम्हाला वाटलं एवढ्या सकाळी का सुरुवात करायची, परंतु नंतर लक्षात आलं की जितकी लवकर सुरुवात करू तितकं बरं. कारण नंतर मे महिन्याचं ऊन रणरणतं ऊन तापायला लागलं. ही जागा कोस्टल हायवेला लागूनच आहे. त्यामुळे तुम्हाला पाठीमागून बसेस, गाड्या वगैरे जाताना दिसत आहेत. बोरवेल खणण्याआधी कुठल्याही शुभकार्यासाठी करतात त्याप्रमाणे नारळ ठेवावा लागतो, उदबत्त्या लावाव्या लागतात. शेवटी आपण धरणी मातेच्या पोटात हा खोल खड्डा खणत आहोत. त्यामुळे धरणी मातेची प्रार्थना केली, उदबत्त्या ओवाळल्या, नारळ ठेवला. नारळ त्या बोरवेलच्या खाली फोडला जातो.
पहिल्यांदा हा असा लाल मातीचा धुरळा उडतो, त्यानंतर ते खणणारं पातं जसं जसं आत जातो तसतसा मातीचा रंग बदलतो, पोत बदलतो आणि हळूहळू ओलसर माती बाहेर यायला लागते. ही कोकणातली लाल माती हा चिऱ्याचा धुरळा आहे, कारण सड्यावर म्हणजे पठारावर पूर्ण चिरा असतो, कातळ असतो. चिरा लाल रंगाचा असतो. जागा आणि याच्याप्रमाणे हा रंग अवलंबून असतो. तसंच किती खाली खणावं लागेल हे पाणी मिळण्यावर अवलंबून असतं. तुम्ही बघू शकता मातीचा रंग बदलला आहे. आता ही पांढऱ्या रंगाची माती बाहेर यायला लागली आहे. आता मातीला थोडासा ओलसरपणा यायला लागलाय आणि गठ्ठे गठ्ठे मातीचे बाहेर पडायला लागले आहेत.
आता काळ्या रंगाची माती वर यायला लागली आहे. हा कातळच आहे आणि ही ओली दिसते, असे लपकीच्या लपके बाहेर पडतात. प्रत्येक वेळी आम्हाला वाटायचं चला आता पाणी लागेल, आता पाणी लागेल, पण ह्याच्यानंतरही अजून बराच वेळ लागला. बोरवेल खणणाऱ्या त्या ह्याचं आयुधाचं ब्लेड बदललं गेलं. आता हे दुसरं ब्लेड लावलं आहे, कारण खाली खूप कठीण कातळ आहे. तो खणण्यासाठी हे अधिक धारदार ब्लेड वापरलं जातं. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, ही बोरवेल का, कशासाठी, कुठे खणली जाते? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नंतरच्या काही व्हिडिओमध्ये मिळतील. तसंच माझे व्हिडिओ रेग्युलर का येत नाही आहेत याचंही कारण इथेच आहे. त्याबाबत मी नंतर व्हिडिओ नक्कीच बनवेन. यस, 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाणी लागलेलं आहे आणि त्याचा जो आनंद आहे तो काय वर्णावा. आजूबाजूच्या सर्व धरतीला सुजलाम सुफलाम करणारं हे पाणी. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे अतिशय अतिशय आभार मानते. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, त्यामुळे कोणाला ना कोणाला तरी तो नक्कीच उपयोगी पडेल. या सर्व कामाचा खर्च साधारण 1,20,000 आलेला आहे. ज्यांना बोरवेल खणायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त नक्कीच ठरेल. धन्यवाद. पुन्हा नवीन व्हिडिओ लवकरच भेटू.